अरे टेण्या भाऊजी, या 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 या. काय झालं वहिनी? दार का बंद केलं असं? थोडी झाली हो गडबड. या या. नाही ठीक आहे असू दे. टेण्या, मेला तू होय? नानी नमस्कार करतो. 100 वर्ष आयुष्य आहे हो तुला. एवढं जगून करू काय? वहिनी साहेब, चहा मिळेल का कपभर? ओ बसा बसा, मिळेल सगळं काही मिळेल. राजाभाऊ कुठे? तुमच्याकडेच गेले. माझ्याकडे? हो, सकाळीच भेटले नक्की का तुम्हाला? अरे थोडक्यात चुकामुक झाली वाटतं. बघा. पण कशासाठी गेलाय तू? अहो तुमच्या वडिलांची म्हणे तब्येत बरी नाहीये. विसरलोच मी. विसरलास? खरं म्हणजे तेच सांगण्यासाठी मी आलो होतो. पण बरं झालं, राजा आधीच गेला. तुझा बाप पण आधीच गेला ना रे. ते वेगळे. वेगळे म्हणजे ते खरे. खरा बाप? हा मानलेला. मानलेला बाप म्हणजे वडिलांसमान असं आपण म्हणतो की नाही, तसं. पण मला एक कळलेलं नाही नानी, तुम्हाला मानलेली आई चालते, मानलेली बहीण चालते, गेला बाजार मानलेला भाऊ पण चालतो. मग बापानंच काय घोडं मारलाय? मानलेल्या बाबाचं एवढं का वावडे आपल्या समाजाला काही कळत नाही बुवा. आत कोणी आहे का? बोका आहे बोका. त्याला कोंडून ठेवलंय की काय? ते सगळं जाऊ दे. तू काय सांगत होतास? काय झालं हो? कशाचं? वडिलांना. ते सगळं मरू दे. तुझ्या मानलेल्या बापाला काय झालंय? काय धाड भरली त्याला? हत्तीरोग. कसला आवाज? बोक्याला हत्ती रोग आवडला नाही वाटतं. एवढा एकच रोग माहितीये का तुला? राजाभाऊ घरात आहे की काय? तुला दुसरा कुठला आजार माहितीच नाही का? हत्ती रोग काय? हत्तीच्या वहिनीला कळलं काय? काय कळलं? तू खोटं बोललास ते. पण तुला काय गरज होती खोटं बोलण्याची? आता आधी तू खोटं बोललास. नाही तू खोटं बोललास. अरे जरा तरी लाज बाळग. अरे किती वेळा आजारी पडणार आहेस माझ्या अण्णांना? अरे गेले ते 60 वर्षापूर्वीच. अरे मी नुसता आजारी पडतो, तू डायरेक्ट मारतोस लोकांना. यू आर अ मर्डरर. तुझ्यामुळे खोटं बोलायला लागतं मला. मग तुला काय गरज होती आता खोटं बोलण्याची? अरे मला वाटलं तू नेहमीप्रमाणे वहिनीनं काहीतरी थाप मारली असशील. नेहमी कधी खोटं बोललो मी? हे शाण्या, विसरलाच काय? मागे ना काय तू वैजयंतीला भेटायला गेला होतास? अरे त्याच वेळी माझ्या मानलेल्या बापाचा जन्म झाला, अगदी हत्ती रोगात सकट. ही वैजयंती कोण? ही वैजयंती कोण? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.